मित्रांनो, 3 इयर सीईटीचे जे कॅपचे ॲप्लिकेशन आहे त्याची लास्ट डेट आता जवळ आलेली आहे. म्हणजे 18 तारखेपर्यंत मॅक्सिमम तुम्ही कॅपला अप्लाय करू शकता. 22 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि साधारणतः 28-29 तारखेच्या आसपास कॉलेजचे ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिलअप करावे लागतील. आता हे कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कॉलेजेसचे प्रिव्हियस इयरचे कट ऑफ माहिती असणं आवश्यक आहे. कारण त्या कट ऑफकडे पाहूनच आपण आपल्या कॅप राउंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचे प्रेफरन्सेस देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण GLC मुंबई या कॉलेजचा कंप्लीट कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे पर्सेंटाईल याच्यामध्ये कंपेअर करून बघा. जर तुम्हाला त्या कट ऑफपेक्षा जास्त पर्सेंटाईल्स असतील तर तुम्हालाही GLC मुंबई हे कॉलेज नक्की भेटेल. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, LLB 3 इयर आणि 5 इयरसाठी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कॅप राउंडच्या प्रोसेसमध्ये गाईड केलं जातं. ऑप्शन फॉर्म फिल करत असताना तुमच्या पर्सेंटाईलला पाहून तुमच्यासाठी कुठले कॉलेजेस बेटर असतील याचं सजेशन इथे दिलं जातं. कॅप राउंडचे फॉर्म फिल करणं असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कट ऑफचं ॲनालिसिस असेल, तसेच डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनच्या बाबतीत सुद्धा या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला गाईड केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपलं ॲडमिशनचं टेन्शन थोडं कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण GLC मुंबईचा कट ऑफ पाहणार आहोत. याच्यामध्ये DTVJ कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी GLC मुंबईमध्ये 97 हा फिमेलसाठी कट ऑफ होता आणि जनरलसाठी 94 एवढा कट ऑफ मागच्या वर्षी GLCचा होता. आता विद्यार्थी मित्रांनो, यापुढची कॅटेगरी आहे NT1 म्हणजेच NTB, ज्याच्यामध्ये फिमेल जनरल आणि जनरल फिजिकली हँडिकॅप तुम्हाला कट ऑफ इथे दिसतोय. फिमेल कॅटेगरीसाठी 91चा कट ऑफ, जनरलसाठी 95, पण जनरल विथ फिजिकली हँडिकॅप 97 हा कट ऑफ होता. आता तुम्ही इथे पाहू शकता, जनरलसाठी कट ऑफ 95 आहे, फिमेलसाठी कट ऑफ 91 आहे, पण फिजिकली हँडिकॅप हे ॲडिशनल रिझर्वेशन असून सुद्धा तिथे कट ऑफ 97 आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपल्याला वाटतं की आपल्याकडे एक्स्ट्रा रिझर्वेशन आहे, एक सर्टिफिकेट आपल्याकडे एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळे मे बी आपला कट ऑफ कमी असू शकतो आणि आपल्याला हे कॉलेज इझिली भेटू शकतं. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि डिफेन्स कॅटेगरीच्या ज्या सीट्स आहेत त्या साधारणतः 5% सीट या कॉलेजेसमध्ये रिझर्व्ह असतात आणि या 5% सीटसाठी ॲप्लिकेशन जे आहेत ते खूप जास्त येतात आणि ज्यावेळेस जास्त ॲप्लिकेशन येतात त्यावेळेस सेम कॅटेगरीमध्ये जसं NT1 जनरल आणि NT1 जनरल फिजिकल हँडिकॅप, आता याच्यामध्ये आपण पाहू शकता की फिजिकली हँडिकॅप असून इथे कट ऑफ जास्त गेला. कारण हेच आहे, सीट्स लिमिटेड आहे पण ॲप्लिकेशन खूप जास्त आलेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रिझर्वेशन असून सुद्धा कट ऑफ जास्त जाण्याचे चान्सेस ॲडमिशन प्रोसेसमध्ये असतात. त्यानंतर NT2 NTC जर आपण पाहिलं तर इथे फिमेलसाठी 93, जनरलसाठी 97, जनरल डिफेन्ससाठी 89चा इथे कट ऑफ होता. म्हणजे थोडक्यात इथे काय झालंय, 5% सीट डिफेन्स कोटासाठी जरी इथे ॲप्लिकेबल असतील तरीही इथे ॲप्लिकेशन जे आहेत ते खूप कमी आले असतील. मे बी त्याच्यामुळे हा कट ऑफ 89 पर्यंत खाली आलाय. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NT3 NTD. याच्यामध्ये फिमेलसाठी 98, जनरलसाठी 98 असा कट ऑफ मागच्या वेळेस होता. त्यानंतर पुढे आहे OBC कॅटेगरी. याच्यामध्ये OBC फिमेल 94, OBC जनरल 98, OBC जनरल डिफेन्स 83.26, OBC जनरल फिजिकली हँडिकॅप 86.76. तर इथे पण कट ऑफ जो आलाय तो थोडासा व्यवस्थित आलाय. मे बी इथे ॲप्लिकेशन हे डिफेन्स आणि फिजिकली हँडिकॅप कोटासाठी कमी आले असतील, त्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो जरा खाली आलाय. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन EWS कॅटेगरी. इथे तुम्ही पाहू शकता EWS फिमेलसाठी 94.23चा कट ऑफ आहे, EWS जनरलसाठी 94.39चा कट ऑफ, दॅट ऑफ जनरल डिफेन्ससाठी 95.43 आणि जनरल फिजिकली हँडिकॅपसाठी 91 कट ऑफ इथे आलाय. पुढे आहे ओपन कॅटेगरी. ओपन फिमेलसाठी 99 इथे कट ऑफ होता, डिफेन्सचा 88 कट ऑफ इथे होता,
त्याच्यानंतर फिजिकली हँडिकॅपसाठी 90चा कट ऑफ इथे होता. तेच जर आपण पुढे जनरलसाठी पाहिलं तर 99, जनरल डिफेन्स, ऑर्फन आणि फिजिकली हँडिकॅप तुम्ही इथे पाहू शकता कट ऑफ समोर दिलेले आहेत. आता याच्यामध्ये एक ॲडिशनल कॅटेगरी तुम्हाला दिसते, ऑर्फन कॅटेगरी. इथे 64लाच ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. याचं रिझन हेच आहे, ऑर्फन या कोटामधून ॲप्लिकेशन खूप कमी आले. त्याच्यामुळे 64लाच इथे या कॅन्डिडेटला ॲडमिशन मिळालं. त्यानंतर पुढे आहे SC कॅटेगरी. SC फिमेल 97, डिफेन्ससाठी पाहिलं तर 89, फिजिकली हँडिकॅप 86, जनरल कॅटेगरी 98, जनरल डिफेन्स 81, जनरल PH 96. तर अकॉर्डिंगली इथे तुम्ही यांचे कट ऑफ पाहू शकता. आता इथे आपण SC जनरल फिजिकली हँडिकॅप पाहिलं तर 96चा कट ऑफ आलाय. हे कट ऑफचं व्हेरिएशन येण्याचं कारण तेच आहे, जेवढे जास्त ॲप्लिकेशन येतील कट ऑफ तेवढा जास्त वाढेल. पुढे SEBC कॅटेगरीमधून पाहिलं तर फिमेलसाठी 77, SEBC फिमेल डिफेन्ससाठी 83, जनरलसाठी 93 आणि जनरल डिफेन्ससाठी 79. पुढे आपण ST कॅटेगरीमधून पाहिलं तर ST फिमेलसाठी 83 आणि ST जनरलसाठी 90चा कट ऑफ GLC मुंबई या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या वेगवेगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ GLC मुंबईसाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षातले पाहिले. आता तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाले आहेत आणि हा कट ऑफ काय आहे हे तुम्ही कम्पेअर करा, तुमच्या कॅटेगरी वाईज कम्पेअर करा आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता की या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल की नाही भेटेल. आणि सोबतच कॅप राऊंडला तुम्हाला प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहे हे सुद्धा तुम्हाला या कट ऑफच्या डेटावरनच कळणार आहे. तर अशाच पद्धतीने महाराष्ट्रातलं तुम्ही इतर एखादं कॉलेज टार्गेट करत असाल आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला जर मदत हवी असेल तर ग्लोबल ऑनलाईनच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला ही सर्व काही मदत दिली जाते. ऑप्शन फॉर्मसाठी कॉलेजची लिस्ट दिली जाते. कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गायडन्स दिला जातो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कट ऑफचं ॲनालिसिस असेल, या सगळ्या गोष्टी या काउन्सिलिंगमध्ये केल्या जातात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपल्या ॲडमिशनचं टेन्शन विसरून जा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडचे ॲप्लिकेशन कंप्लीट करून घ्या. थँक्यू.